आता आपण पाहणार आहोत की राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे काय महत्त्व आहे. मुलांनो, आधुनिक जगात राष्ट्रीय उत्पन्न ह्या संकल्पनेला असाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अर्थशास्त्रात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अर्थव्यवस्थेचे स्वरूप व अर्थव्यवस्थेत होणारे बदल मोजण्याचे ते एक चांगले साधन आहे. आर्थिक विकासाचे साधन म्हणूनही राष्ट्रीय उत्पन्नाकडे पाहिले जाते. राष्ट्रीय उत्पन्नावरूनच राष्ट्राच्या आर्थिक स्थितीची कल्पना येते. एखाद्या राष्ट्राचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक असेल तर ते राष्ट्र आर्थिकदृष्ट्या बलवान समजले जाते, हे आपल्याला माहिती आहे. आज आपण म्हणतो की अमेरिका हा देश इतर देशामध्ये किंवा जगामध्ये आर्थिक महासत्ता म्हणून ओळखला जातो. मग अमेरिकेकडे आर्थिक महासत्ता म्हणून कशाच्या आधारे पाहिलं जातं, तर अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न हे इतर देशांच्या तुलनेमध्ये खूप जास्त असल्यामुळे अमेरिकेला आर्थिक महासत्ता म्हटलं जातं. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नावरून आपणास दरडोई उत्पन्नाचीही कल्पना येते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहाय्याने देशातील सर्वसामान्य लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे आहे का कमी दर्जाचे आहे याची कल्पना येते. अर्थव्यवस्थेची आर्थिक परिस्थिती तपासून पाहण्यासाठीही राष्ट्रीय उत्पन्नातील बदल तपासले जातात. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या उत्पन्नाची बेरीज केली जाते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा किती आहे, कोणते क्षेत्र अधिक महत्त्वाचे आहे व कोणते क्षेत्र कमी महत्त्वाचे आहे हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपल्याला समजते. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व जर सांगायचे ठरले तर आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे ते स्पष्ट करता येतील. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचे महत्त्व आपण मुद्द्यांच्या आधारे पाहूया. त्यातला पहिला मुद्दा आपल्याला असा सांगता येतो की राष्ट्रीय उत्पन्नावरून आर्थिक विकासाची कल्पना येते. मुलांनो, राष्ट्रीय उत्पन्नासंबंधीच्या आकडेवारीवरून देशाचा आर्थिक विकास होत आहे का, अर्थव्यवस्था विकासाच्या कोणत्या टप्प्यात पोहोचली आहे हे समजण्यास मदत होते. जर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नात वाढ होत असेल तर देशाचा आर्थिक विकास होत आहे असे समजले जाते. त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्नावरून अर्थव्यवस्थेचे स्वरूप समजते. सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थांची विभागणी उद्योगप्रधान, शेतीप्रधान व व्यापारप्रधान अर्थव्यवस्था अशी केली जाते. जर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात उद्योग क्षेत्राचा वाटा अधिक असेल तर ती अर्थव्यवस्था उद्योगप्रधान म्हणून समजली जाते. आपल्या भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा अधिक असल्याने आपली अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनावरून अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान आहे की उद्योगप्रधान आहे की सेवाप्रधान आहे हे आपल्याला समजते. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूया की राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला दरडोई उत्पन्न काढता येते. मुलांनो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनावरून आपण त्या देशाचे दरडोई उत्पन्न सहज काढू शकतो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनावरून किंवा देशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागले असता आपल्याला दरडोई उत्पन्न सहज मिळते. दरडोई उत्पन्नावरून त्या देशाची आर्थिक परिस्थिती आपल्याला समजते. जर देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न जास्त असेल तर त्या लोकांचा राहणीमानाचा दर्जा हा उच्च असतो. ज्या लोकांचे दरडोई उत्पन्न कमी त्यांचा राहणीमानाचा दर्जा आपल्याला खालवलेला दिसतो किंवा कमी असलेला दिसतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनावरून दोन देशांच्या आर्थिक स्थितीची आपल्याला तुलना करता येते. मुलांनो, दरडोई उत्पन्नासंबंधीच्या आकडेवारीवरून आपल्याला विविध देशांच्या आर्थिक प्रगतीची, लोकांच्या राहणीमान पातळीची कल्पना येते. कारण दरडोई उत्पन्न हा आर्थिक विकासाचा महत्त्वाचा निर्देशक मानला जातो.
भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, फ्रान्स यासारख्या देशांचे दरडोई उत्पन्न अधिक असल्याने त्या देशांची प्रगती झाली आहे व म्हणून त्या देशातील लोकांचे राहणीमान उच्च प्रतीचे आहे असे आपल्याला समजते. पुढचा मुद्दा आपल्याला पाहता येईल की राष्ट्रीय उत्पन्न हे आर्थिक धोरण ठरवण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. सरकारला आर्थिक धोरण ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची मदत होत असते. राष्ट्रीय उत्पन्नात विविध क्षेत्रांचा वाटा किती आहे, कोणते क्षेत्र महत्त्वाचे आहे व कोणते कमी महत्त्वाचे आहे हे राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला समजते. सरकार राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून विविध क्षेत्रांच्या विकासासाठी किती गुंतवणूक करावी, करविषयक धोरण ठरवण्यासाठी देखील राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची मदत होत असते. म्हणून सरकारला आर्थिक धोरण ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की संशोधनासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन हे महत्त्वाचे आहे. कारण देशात विविध क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी संशोधन हे सतत चालू असते. संशोधकांना संशोधन करण्यासाठी अर्थव्यवस्थेतील उत्पादन, उत्पन्न, बचत, गुंतवणूक, उपभोग व रोजगार इत्यादी संबंधीची माहिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून उपलब्ध होत असते. म्हणून संशोधकांना विविध क्षेत्रात संशोधन करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची मदत होत असते. नंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आर्थिक नियोजनासाठी उपयुक्त. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत जलद आर्थिक विकास साध्य करण्यासाठी नियोजनाचा स्वीकार करण्यात आला आहे. योजनेची आखणी करताना व उत्पन्न साधनाचे विविध क्षेत्रामध्ये वाटप करताना कोणते क्षेत्र महत्त्वाचे व कोणते कमी महत्त्वाचे आहे याचा विचार करावा लागतो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून विविध क्षेत्राचे तौलनिक महत्त्व समजते. त्यानुसार नियोजनामध्ये कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद करावी हे ठरवता येते. म्हणून आर्थिक नियोजन करत असताना राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही अतिशय महत्त्वाची ठरते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत की सरकारला अंदाजपत्रक तयार करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा खूप फायदा होतो. देशाचे अंदाजपत्रक करताना व कर आकारणी करताना राष्ट्रीय उत्पन्नाचे ज्ञान असणे फार आवश्यक असते. देशाचे आर्थिक व सामाजिक कल्याण करणे हा अंदाजपत्रकाचा मुख्य उद्देश असतो. त्यासाठी चलनवाढ नियंत्रित करणे व रोजगार वाढवणे आवश्यक असते. चलनवाढ नियंत्रित करण्याकरता किती गुंतवणूक करावी लागेल या सर्व गोष्टींकरता राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही उपयुक्त ठरते. अशा प्रकारे आज या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे मापनाचे काय महत्त्व आहे हे पाहिले. आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहे त्या विविध संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.